नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर सगळ्यांचं लक्ष वेधणारी जी घटना घडलेली आहे ती म्हणजे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या बिग बॉस मधील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. मराठी भाषेमध्ये माझ्याशी बोलू नका, मराठी ऐकून माझ्या डोक्यात तिडीक जाते असं खळबळजनक वक्तव्य त्यानं केलं आणि या वक्तव्यामुळे सध्या त्याच्यावरती सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका देखील होतीये. महाराष्ट्रामध्ये राहून देखील त्याला मराठी भाषेचा इतका राग का येतो असा संतप्त सवाल देखील केला जातोय. शिवाय काही नेटकरी तर त्याला बिग बॉस मधून बाहेर काढावं अशी देखील मागणी आता करू लागलेली आहेत. जान कुमार सानू बिग बॉसच्या 14व्या सीझन मध्ये सहभागी झालेला आहे आणि या शो मध्ये अभिनेत्री निक्की तंबोळी त्याच्यासोबत हिंदी ऐवजी मराठी भाषेत संभाषण करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यावेळी जान कुमारनं तिला मराठी बोलण्यापासून रोखलं. शिवाय मराठी भाषेवरती टीका देखील केली आहे. मला मराठी भाषा आवडत नाही, माझ्याशी मराठी भाषेत बोलू नकोस, मराठी ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते असं म्हणत त्यानं निक्की समोर आपला संताप व्यक्त केलाय. त्याचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती देखील जोरदार व्हायरल होताना दिसतोय. मराठी भाषिक या वक्तव्यामुळे त्याच्यावरती जोरदार टीका देखील आता करू लागलेल्या आहेत आणि दुखावले गेलेले आहेत. प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या बिग बॉस मधल्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. मराठी भाषेत माझ्याशी बोलू नका, मराठी ऐकून माझ्या डोक्यात तिडीक जाते असं खळबळजनक वक्तव्य जान सानूनं केलेलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे सध्या जानवरती सोशल मीडियामध्ये तर जोरदार टीका होतेच आहे. नेमकं काय आहे प्रकरण हे आधी समजून घेऊयात आणि त्यानंतर मान्यवरांबरोबर या संदर्भातली विशेष चर्चा देखील करूयात. महाराष्ट्रात राहून मुंबई आणि मराठी भाषेला दूषण द्यायची नवी फॅशनच आली आहे का असा प्रश्न पडतोय. कंगनानंतर आता गायक कुमार सानूचा मुलगा जान सानूनं वादग्रस्त वक्तव्य केलंय. मराठी ऐकून माझ्या डोक्यात तिडीक जाते असं वक्तव्य त्यानं केलंय. जान हा बिग बॉसच्या 14व्या सीझन मध्ये सहभागी आहे. या शो मध्ये अभिनेत्री निक्की तांबोळी त्याच्यासोबत हिंदी ऐवजी मराठी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी जान कुमारनं तिला मराठी बोलण्यापासून रोखलं. एवढंच नाही तर मला मराठी भाषा आवडत नाही, माझ्याशी मराठी भाषेमध्ये बोलू नकोस, मराठी ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते असं म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. मराठी भाषेविषयीच्या वक्तव्यामुळे मराठी नेटिझन्स त्याच्यावर तुटून पडले. महाराष्ट्रात राहून त्याला मराठी भाषेचा इतका राग का येतो असा संतप्त सवाल केला जातोय. अनेकांनी जान सानूला बिग बॉस मधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. मनसेनं आक्रमक भूमिका घेत जान सानूला थेट इशाराच दिला आहे. वो जो जान सानू करके जो कंटेस्टेंट है उसने अगर महाराष्ट्र की मराठी भाषा की अगर माफ़ी नहीं मांगी तो ये शो की शूटिंग जो कि गोरेगांव में होती है, इस शो की शूटिंग हम होने देंगे नहीं. इस शो को रोकेंगे. अगर आपको मुंबई में काम करना है, मुंबई में रहना है तो मराठी भाषा का और मुंबई का सम्मान ये आपको करना ही होगा. अगर आपको नहीं आती है तो चले जाओ अपने गाँव वापस. जाणीवपूर्वक बिग बॉस या शो मध्ये मराठीचा अपमान करून त्या बिग बॉसचा TRP वाढवण्याच्या नादामध्ये तर ही मंडळी नाही ना अशी शंका मनामध्ये उपस्थित होते. मी आज सकाळी ट्विट करून आणि प्रामुख्यानं कलर्स वाहिनीच्या काही लोकांशी बोलून त्याला समज देण्याची विनंती केलेली आहे आणि जर तशा प्रकारे त्याला समज जर तुम्ही दिली नाही तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा ह्या सेटच्या वर काय करायचं हे शिवसेना स्टाईलनं आंदोलन करावं लागेल हे सुद्धा मी त्यांना सांगितलं आहे. रोज कुणीतरी उठतं, मराठीला, मुंबईला, महाराष्ट्राला काहीतरी बोलतं. आपण सोशल मीडियावर निषेधाच्या पोस्ट करत कारवाईची मागणी करतो आणि पुन्हा कुणीतरी तसंच काहीसं वक्तव्य करतो. या मुंबईनं, महाराष्ट्रानं अख्ख्या सिनेसृष्टीला आपल्या कुशीत वाढवलंय. इथं येऊनच सगळ्यांचं करिअर बनलंय. बॉलिवूडला पोचणाऱ्या महाराष्ट्राविषयी, मराठीविषयी वेडी वाकडी वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तींचा वेळीच समाचार घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज.
आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला अनेक मान्यवर जे ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर्वात प्रथम तर आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते अमेय खोपकरजी आपल्यासोबत आहेत. अमेयजी, स्वागत आपलं आजच्या या चर्चेमध्ये. अभिनेता पुष्कर जोग आपल्यासोबत आहे. पुष्कर, आपलं देखील खूप खूप स्वागत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रदीप सामंतही या चर्चेत सहभागी होत आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये मेघा दाडे, ज्यांनी बिग बॉसचं सीझन 1 जिंकलेलं होतं, त्या देखील आपल्यासोबत जोडल्या जातील आणि साहित्यिक शंभू पाटीलही आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले जाणार आहेत. अमेय खोपकरजींकडून मला सगळ्यात आधी हे समजून घ्यायचं आहे. अमेय खोपकरजी, मराठीच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारची बाजू आज मनसेनं मांडली, ज्या प्रकारचं ट्विट तुम्ही देखील केलेलं आहे, त्यानंतर एक गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते की बिग बॉस सारख्या घरामध्ये दरवेळेला कॉन्ट्रोवर्सीज होतात तरी का, आणि मराठीचा इतका द्वेष का? ज्या वडिलांना घडवण्यामध्ये मराठीचा, मराठी भूमीचा, मुंबईचा एवढा मोठा हिस्सा असताना देखील, एवढा मोठा वाटा असताना देखील त्याचाच पुत्र ज्यावेळेला बिग बॉसमध्ये नॅशनल टेलिव्हिजनवरती मराठीचा तिरस्कार करतो, त्यावेळेला खरोखर डोक्यात तिडीक जाते का अमेयजी? ते जो सीझन आता चालू आहे त्याला जास्ती टीआरपी नाही, लोक ते बघत नाहीये. मग अशा प्रकारचे काही खुसपटा करायची, अशा प्रकारचे स्टेटमेंट काहीतरी करायला लावायचं तिकडे. आणि मला एक सांगा, जर का एखादा शो 24 तासाचा 1 तास दाखवण्यासाठी एडिट होतो, तर तो एडिट होत असताना त्यांना बरोबर तेच वाक्य काय त्यांनी एडिट केलं नाही. म्हणजे त्यांना तेच हवं होतं जे आता आपण करतो. आता तुमच्या स्क्रीनवर त्याचे ट्रेलर चालतात, प्रमोट चालतात आणि सगळ्याच न्यूज चॅनलवर. पण याचा अर्थ असा होत नाही की मराठी भाषेचा, मुंबईचा अपमान कोणी करायचा. मी तुम्हाला एक सांगतो, मी आज सकाळी कलर्स आणि चॅनलच्या लोकांना मी सांगितलेलं आहे, तर सक्त ताकीद दिलंय म्हणा की 24 तासाच्या आत जर का त्यांनी माफी मागितली नाही तर उद्यापासून मुंबईमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये त्यांचं शूटिंग होणार नाही. याला तुम्ही दादागिरी समजा, याला तुम्ही गुंडगिरी समजा, काही समजा. मुंबईमध्ये यायचं, इकडे पैसे कमवायचे आणि तुम्ही मराठी माणसाला, मराठी भाषेला, मुंबईला तुम्ही शिवाय घालणार. ही कीड आत्ताच मुळापासून इकडे ठेचली गेली पाहिजे. नाहीतर ही लोक मुंबईवर, मराठी माणसावर राज्य करण्याचा जो यांचा डाव आहे ना, आत्ताच आणून पाडला पाहिजे, त्याला इथेच ठेचलं पाहिजे. बरोबर आहे अमेयजी. मात्र वाहिनीला ज्या वेळेला तुम्ही या संदर्भामध्ये थेटपणे इशारा दिलात, त्यानंतर वाहिनीनं देखील माफीनामा जो आहे तो जाहीर करण्यासंदर्भामध्ये पावलं उचललेली आहेत आणि काही माध्यमांपर्यंत या संदर्भातले ईमेल देखील पाठवलेले आहे. तुमची माफी मागितली गेलेली आहे का? मराठी द्वेषासंदर्भातली माफी मागितली गेली आहे का अमेयजी? याच्यामध्ये प्रश्न कसा आहे, माझी माफी मागितली की मी मला राग आला की माझ्या माफीसाठी मी हे नव्हता केला. माझं होतं की समस्त म्हणजे महाराष्ट्राची, मुंबईची, मराठी माणसाची, मराठी भाषेची त्यांनी माफी ही मागितलीच पाहिजे. आणि जर का नाही मागितली तर या अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या लोकांना भर चौकामध्ये मी थोबडवणार. आणि थोबडवणारच, कारण त्यांना तीच भाषा कळते. बरोबर आहे. खळखट्याची भाषा केल्याशिवाय मात्र मराठी द्वेष जो आहे तो समोरच्याचा कमी होत नाही, याचं हे पहिलंच नाही तर अनेक उदाहरणं यापूर्वी देखील पाहता येतील. अमेयजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. यावेळेला अभिनेते पुष्कर जोगही आपल्यासोबत आहेत. पुष्करजी, मला तुम्हाला हे विचारावं असं वाटतं की ज्या वेळेला टेलिव्हिजनवरती आम्ही बिग बॉस पाहतो त्यावेळेला अनेक वेळेला समज असतो आमचा की हे सगळं काही स्क्रिप्टेड आहे का, टीआरपीसाठी सगळं काही केलं जातं का? मात्र बिग बॉसच्या घरामध्ये शिरण्याआधी त्या संदर्भातले काही रूल्स, रेग्युलेशन्स, काही नियमावली जी आहे ती इथे आतमध्ये शिरणाऱ्या प्रत्येक घरातील व्यक्तीला समजावून सांगितलेली असते का? त्या नियमावलीचं तुम्हाला सगळ्यांना पालन करावं लागतं का? पुष्कर. नाही विशाल, मराठीमध्ये तरी असं काही नव्हतं. हिंदीमध्ये मला माहिती नाही काय होतं. पण मी अमेयजींशी सहमत आहे आणि प्रचंड राग आहे मला ह्या गोष्टीचा की आज आता अति झालंय की कोणी पण येतंय आणि आपल्या महाराष्ट्राला, मुंबईत काहीही बोलतंय. एकतर मागेच महाराजांचा एकेरी उल्लेख केला नावाचा, नंतर आता पण म्हणजे बरंच काय काय घडतंय आणि हे प्रचंड राग येणारी गोष्ट आहे. म्हणजे त्याला जर मराठी भाषेची चीड आहे तर त्यांनी इथे राहावं नाही आणि त्यांनी बाहेर जावं, ज्या त्याच्या स्टेट आहे तिकडे जावं. आणि प्रचंड राग आहे. आणि हे ना विशाल, हे लोक सगळे माजलेले आहेत, तर ह्यांना फटकवल्याशिवाय मला पण वाटतंय, मी अमय सरांशी सहमत आहे की ह्यांना फटकायला हवंय. बिकॉज काय आहे, आपल्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे, आपल्या मुंबईचा प्रश्न आहे आणि आपल्या मराठी भाषेचा, सन्मानाचा प्रश्न आहे. तर तुमच्या प्रश्नाकडे येतो. नाही, मराठीमध्ये असं काही आम्हाला सांगितलं जायचं नाही. मराठी बिग बॉस मध्ये हिंदीमध्ये काय होतं मला माहिती नाही, पण नक्कीच
हे जे काही झालेलं आहे त्याच्या माझा जाहीर निषेध आहे आणि या अशा लोकांना फटकावलंच पाहिजे. बरं पुष्कर, पण मला आपल्याला एक विचारावं असं वाटतंय की मराठी बिग बॉसमध्ये गेल्यानंतर मराठी घरामध्ये मराठीतूनच बोलण्याची सक्ती असते, तशाच प्रकारे हिंदीतूनच बोला अशा प्रकारची सक्ती ही त्या त्या भाषेमध्ये किंवा त्या त्या प्रादेशिक भाषेसंदर्भातले काही नियम आहेत का? बरोबर. नाही ठीक आहे ना, मग त्यांना बिग बॉस सांगतील ना. निकिता जर मराठीमध्ये बोलली तर बिग बॉस त्यांना सांगतील ना. पण मला तू माझ्याशी मराठीमध्ये बोलू नकोस, मला या भाषेचा राग येतो, हे बोलण्याचं काय कारण आहे? तो कोण त्याचं नाव मला माहित नाही, जान सानू. तर बिग बॉस सांगतील ना निकिताला की मराठीत अलाउड नाहीये बोलायला, तर तुम्ही हिंदीमध्ये बोला. पण नक्कीच, ह्याला म्हणजे काय जान गरज सानू आहे? या ठिकाणी आता बिग बॉस होण्याच्या तयारीमध्ये आहे की काय, आणि त्यासाठी त्याचे हे सगळे नाही, फालतू प्रयत्न सुरू आहेत की काय? फुकटचं पब्लिसिटी मिळवतात ही लोक, जे सेलिब्रिटीज जे स्वतःला म्हणवतात, जे हिंदीमध्ये जातात हा आता, हा हा ते मुद्दाम काहीतरी असं कॉन्ट्रोवर्शियल काहीतरी बोलायचं म्हणजे मला पब्लिसिटी मिळेल. म्हणजे फालतूगिरी, आणि अशा लोकांना फटकावलंच पाहिजे. आणि इथे राहून आमच्या मुंबईत येऊन इथे मास करायचं नाही, आणि इथे येऊन अशी भाषा, मराठी भाषेविषयी असं काही बोललेलं खपवून घेणार नाही. बरोबर आहे. जाहीरपणे निषेध यावेळेला पुष्कर जोग जे आहे ते जाहीरपणे निषेध करतायत केलेल्या वक्तव्यासंदर्भातला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रदीप सामंत देखील आपल्यासोबत आहेत. प्रदीपजी, एका बाजूला मराठी भाषिकांवरती होणारा अत्याचार किंवा मराठी भाषेचा असलेला द्वेष जसा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय, तसंच काहीसं वातावरण जे आहे ते बेळगाव असेल किंवा सीमा भागामध्ये असल्याचं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्यानं आवाज तर उठवते, मात्र प्रदीपजी, ज्या प्रकारे मनसेनं आज त्यांची बाजू घेतली आहे किंवा शिवसेनेनं आज त्यांची बाजू घेतली आहे, तशाच प्रकारे जे सीमावासी आहेत त्यांच्या बाजूने हे पक्ष उभे राहतात का? प्रदीपजी, तुमचं मत काय, तुमचा अनुभव काय? हां स्वतःची ओळख नसलेला. फक्त टीआरपी मिळवण्याकरता याला आपण प्रतिसाद देऊन त्याला मोठं करतोय. हे मोठं करू नये ही पहिली सर्वांना विनंती, पूर्ण महाराष्ट्राला विनंती. आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही या चॅनेलवरतीच बहिष्कार टाका, किंबहुना बिग बॉस सारखे बघूच नका त्या गोष्टी, असे कार्यक्रमच बघू नका. या माणसं ही मोठी होत आहेत, आपल्यामुळे मोठी होत आहेत. आज मुंबई व्यतिरिक्त यांचं कुठे काही प्रेक्षक वर्ग आहे का? अशा लोकांना आपणच प्रतिसाद देतोय, विरोध करतोय, यांच्याकरता आपण आंदोलन करतोय, खरं अटॅक करतोय, त्यांना कानपडावरती भाषा करतोय आणि यांना आपण मोठं करतोय. कालपर्यंत यांना कुत्राकडे विचारत नव्हतं, फक्त नाव कमवण्याकरता, टीआरपी करता असे चॅनेल चालावं. आता सलमान खान नसल्यामुळे बिग बॉस पण बघत नाहीये, तर अशा वेळेला काहीतरी मोठं प्रोपोगंडा करण्याकरता ह्या लोकांनी ह्या सगळे उद्योग घातले आहेत. त्याच्यामुळे अशा चॅनेल्सवरती, अशा कार्यक्रमावरती बहिष्कार करावा. आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत कोणीही हे चॅनल किंवा हा कार्यक्रम बघत नाही, हा सर्वाधिक चांगला मार्ग आहे की ज्या गोष्टीसाठी हे लोक एवढं मोठं आकांड तांडव करतात त्या गोष्टीवरती बहिष्कार टाका, म्हणजे विषय संपून जाईल. कोण यांना ओळखतं? बहिष्कार टाकावा असं प्रदीप सामंत जी आपण म्हणतायत यावेळेला आपल्यासोबत जोडली गेलेली आहे, ती म्हणजे बिग बॉस सीझन 1 ची विनर अभिनेत्री मेघा धाडे आपल्यासोबत आहे. मेघा, मराठी आणि हिंदी सीझन करणारी एकमेव अभिनेत्री म्हणून जर आपण पाहिलं तर मेघा धाडे हिचं नाव हे सगळ्यात आधी सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या ओठांवरती येतं. प्रत्येकाच्या नजरेसमोर मेघा धाडे उभी राहते, जिनं मराठीसाठी त्यावेळेला झुंजार लढा दिलेला आहे. मेघा, घडल्या प्रकाराबद्दल मात्र यावेळेला काय वाटतं की हिंदी बिग बॉसमध्ये जे काय सुरू आहे त्या ठिकाणच्या नियमावली असतील किंवा मग फक्त पब्लिसिटी स्टंट म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सीज केल्या जातात का? एकटी वाघीण ज्या वेळेला मराठी असताना त्या ठिकाणी भिडली त्यावेळेला मात्र मेघाचं दुःख कोणासमोर आलं का? मेघा धाडे, आता मी तो प्रकार बघितला जे काय झाला बिग बॉस मध्ये, खरं तर मला इथं बसून त्याची इतकी चीड आली आहे. मी त्या क्षणी त्या घरात असते ना आणि माझ्या समोर तो हे बोलला असतं तर मी खरंच त्याला तिथेच खोबडवलं असतं. कारण तेवढा जिगरा मी ठेवते माझ्यामध्ये. ज्या वेळेला मी हिंदी बिग बॉस मध्ये होती तेव्हा बऱ्याच वेळा माझ्या मराठी असण्यावरनं
मी मराठी बिग बॉसची विनर आहे, एका रिजनल चॅनलची विनर, चॅनलच्या सीझनची मी विनर आहे, या गोष्टीवरनं माझी खूप वेळा थट्टा उडवली गेली. त्यावेळेला माझ्या बाजूने कोणी उभं राहिलं नाही हा भाग वेगळा, पण माझा लढा मी स्वतः एकटीने लढला. आणि ज्या क्षणी जेव्हा मला वाटलं की आता खूप झालं, त्यावेळेला मी त्या समोरच्या व्यक्तीला मग या ना त्या कारणाने त्याला फोबडवूनच मग मी बाहेर पडले. आणि मला या गोष्टीचा प्रचंड राग येतो की या लोकांना लाज कशी वाटत नाही की तुम्ही ज्या ठिकाणी आला आहात, तुमची रोजीरोटी कमवायला आला आहात इथे, तर तुम्ही ज्या ठिकाणाला तुमची कर्मभूमी म्हणून एक्सेप्ट करता त्या ठिकाणाला तुम्ही मान का देऊ शकत नाही? तिथल्या कल्चरला, तिथल्या भाषेला तुम्ही का इज्जत देऊ शकत नाही? आणि नसेल तुम्हाला द्यायची ना तर इथं यायचं नाही, महाराष्ट्रात पाय ठेवायचा नाही तुम्हाला. जर इथला सन्मान नाहीये या मातीचा तर इथं पाय टाकायचं नाही तुम्ही. आणि इथं येऊन जर तुम्ही अपमान केला ना आमच्या मराठी मातीचा आणि मराठी माणसाचा, तर मग आम्ही दाखवू आम्ही काय आहोत ते. आपलं रामदासांनी म्हटलंय की नाठाळाच्या हाती देऊ कासेची लंगोटी, पण जर ते तुमच्या नादी लागले तर मग त्याला काठी पण त्याच्या टाळक्यात हाणायची आमच्यात आहे हिंमत. आणि हे करायलाच हवं. आता बास झालं. मागच्या सीझन मध्ये मी इतकं सोचलंय ना, हे मराठी बिग बॉसची विनर म्हटल्यावर ही दात काढायचे ते लोक. आणि अक्षरशः म्हणजे त्या टायटलला काही किंमतच नाहीये, मराठी बिग बॉसला किंमतच नाहीये. या पद्धतीने त्यांनी मला वागणूक दिली आणि मग मला खूप संताप झाला, जो मी व्यक्तही केला जेव्हा जेव्हा मला शक्य झालं. जिथं जिथं ज्या प्लॅटफॉर्मवर मला बोलता आलं मी बोलले या बाबतीत. पण त्यानंतरही जर अजून धडा मिळाला नाहीये या लोकांना, तर मग आता दिस इज टाइम की आपण काहीतरी सिरियस ऍक्शन या लोकांच्या बाबतीत घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, सामंत साहेब म्हटले की अशा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला पाहिजे. तर सामंतजी तुम्हाला एक सांगू इच्छिते की त्या कार्यक्रमात कुणी काय बोलावं किंवा कुणी काय बोलू नये हे कम्प्लिटली याच्यावर चॅनलचा हे नसतो, ते नसतो. हे प्रत्येक व्यक्तीची एक इंडिव्हिज्युअल आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी असते. तिथं जे वागतात, तिथं जे बोलतात, तिथं जे स्टेटमेंट करतात, ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी. आणि चॅनलने आधीच यावर म्हटलेलं असतं की या कार्यक्रमात सहभागी होणारे जे कलाकार आहेत त्यांचे विचार किंवा त्यांनी जे मत मांडलं आहे त्यावर आमचं काही म्हणजे आमचं मत नाहीये, ते त्यांचं इंडिव्हिज्युअल मत आहे. आपल्या हातात ऑलवेज रिमोट आहेत. आपल्याला असे कार्यक्रम जेव्हा येतात, ऑनेस्टली स्पीकिंग मी आता हिंदी बिग बॉस बघत नाहीये यावेळेस, मी मराठी बिग बॉस बघते. कारण सेम टाइमला पुष्करचा आणि माझा सीझन येतो 10:30 वाजता. आणि मी एनी कधीही मराठी सीझन बघणं पसंत करीन हिंदी बिग बॉस पेक्षा. कारण खरोखर तिथं खूप खच्चीकरण केलं जातं. मी बघतीये राहुल जितका स्ट्रॉंगली खेळतोय, ती निकी तांबोळी जितकी स्ट्रॉंगली खेळते, हे सगळे स्पर्धक मिळून त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. आणि हे होतच, नेहमी होत आलंय बिग बॉस मध्ये की जो स्पर्धक खूप स्ट्रॉंग आहे त्याला काही ना काही पद्धतीने हे लोक मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. माझ्या बाबतीतही जेव्हा मी हिंदी बिग बॉस मध्ये ऍज अ वाईल्ड कार्ड एंट्री गेली होती, या लोकांना सहन झालं नव्हतं की एवढी स्ट्रॉंग कंटेस्टंट आमच्यात आली कुठून, तिला कसं बाहेर काढायचं, बस हेच त्यांचं टार्गेट होतं. तर तिथे हे केलं जातंय आणि राहुलला पण त्याच पद्धतीने मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. आता आपण काय करू शकतो, तर आपण हे करू शकतो की आपण त्याच्या पाठीशी उभे राहू, त्याच्या चांगल्या वागणुकीच्या पाठीशी. तो जर उद्या चुकला तर त्यालाही फटकारायला आपण कमी नाही करायचं. पण आता राईट नाऊ ही इज राईट आणि तो करेक्ट चालला आहे. आपण एकच करू शकतो की आपण त्याला भरघोस मतं देऊन त्याला विजयी करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना नाही बघायचं आहे शो, तर आपल्याकडे रिमोट आहे की लगेच चॅनल चेंज करायचं, त्याला हवं आहे उद्या बघायचं. दुसरं काय करणार ना चॅनल नक्कीच टाकण्यापेक्षा. मेघा, तुमचा मुद्दा देखील लक्षात आलेला आहे. अडेजी यांच्याकडे मला पुन्हा एकदा जायला आवडेल. मेघा, ज्या वेळेला मराठीतून हिंदी सीझन मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या या भाषेसंदर्भातला द्वेष, तिरस्कार या लोकांमध्ये पाहायला मिळतो, मग मुंबई तर हवी आहे, मराठी का नको असा संतप्त सवाल विचारावा असा वाटतो. एक असते आपली जन्मभूमी, दुसरी असते आपली कर्मभूमी. कर्मभूमीचा जर इतका तिरस्कार असेल, तिथल्या स्थानिक भाषेचा जर इतका तिरस्कार असेल, तर चालते व्हा असं सांगावं असं वाटतंय का मेघा? ऑफकोर्स मी हे नेहमीच म्हटलंय की तुम्हाला जर इथल्या भाषेचा, इथल्या संस्कृतीचा तिरस्कार आहे ना, तर मग इथून चालते व्हा. इथून तुम्हाला एक छदाम कमवून मिळणार नाही. आणि आपण का सहन करतो या लोकांना, यांची काय दादागिरी आपल्यावरती, का सहन करायची आपण? हे जर आपला, हे पहा माझं म्हणणं आहे, रिस्पेक्ट द्या आणि रिस्पेक्ट कमवा.
जर तुम्ही रिस्पेक्ट देत नाही आहात तर आम्ही पण नाही ठेवणार तुमचा रिस्पेक्ट. आम्ही काय आमचं घर आमचं महाराष्ट्र म्हणजे काय हे काय धर्मशाळा आहे? इथं या सगळ्यांनी खा प्या मजा करा राहा आसरा घ्या. इथे करोडपती व्हा, भिकाऱ्यापासून करोडपती होऊन जाता इकडनं या महाराष्ट्रातनं आणि इथं यालाच नावं ठेवतात, इथल्याच भाषेला नावं ठेवतात, इथल्याच माणसांवर हसता. हे खूप चुकीचं आहे, हे खूप चुकीचं आहे. हे लोक कोणी नसता इथं जेव्हा येतात ना मुंबईमध्ये तेव्हा फकीर असतात हे लोक आणि इथून करोडो रुपये कमवून हे लोक त्यांच्या घरी पाठवतात. तेव्हा का नाही त्यांना वाटत थोडासा पुळका या जमिनीचा की ही कर्मभूमी आपण इथून कमवतोय. जितकी मातृभूमी महत्वाची आहे तितकी कर्मभूमी पण महत्वाची आहे, कारण त्याच्याशिवाय तुमचं काही अस्तित्व नाहीये. आणि माझी तर ही कर्मभूमी आहे आणि मातृभूमी आहे, त्यामुळे मी तर बोलणारच आणि बोलणारच. मी तर म्हणते राहुलने का ते ऐकलं, काय का त्याच्यावर रिॲक्ट नाही केलंय काही. कारण माझी खूप भांडणं व्हायची जेव्हा मी बिग बॉसच्या घरात होते ना, तेव्हा असं काही जेव्हा व्हायचं तेव्हा माझी प्रचंड भांडणं व्हायची तिथं त्या घरात. आणि आपलं मत ठामपणे मांडणं हा त्या घरात असण्याचा सगळ्यात मोठा खरं तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही तुमचं जे मत मांडताय ते जगाला पोचतंय तुमचं मत. तो राहुल कसा हा खूप करेक्ट प्लॅटफॉर्म आहे. तो बोलला हे त्याने चूकच केलंय, काय त्याचं नाव जान, पण राहुलने त्याचा पुरेपूर प्रतिकार केला पाहिजे आणि त्या मुद्द्यावर त्यानेही त्याच्याशी तितकंच आवाज चढवून बोललं पाहिजे आणि त्याला म्हटलं पाहिजे की तुला जर मराठी ऐकून डोक्यात तिडीच जाते ना तर या शोमधून बाहेर जशास तसं उत्तर जे आहे ते जान सानूला राहुलनं द्यावं असं मेघा धाडे याला म्हणतात. पुष्कर जोग यांच्याकडे जाऊयात. पुष्कर, कुठल्याही सीझनमध्ये असा किंवा कुठल्याही शोमध्ये जरी तुम्ही जात असाल तरी देखील परवापर्यंत जान सानू आणि राहुल यांच्यामध्ये झालेला आणखी एक वाद होता, तो म्हणजे नेपोटिझम संदर्भातला होता. मराठी कलाकार देखील उत्कृष्ट असतात, मग हिंदी कलाकारांना ज्यावेळेला मराठीचा पुळका येतो किंवा आपुलकी वाटायला लागते, तशाच प्रकारे मराठी कलाकार जर हिंदीमध्ये काम करू इच्छित असतील तर त्यांना ती जागा मिळते का की त्या ठिकाणी नेपोटिझमचा सामना जो आहे तो करावा लागतो? कारण नेपोटिझमवरनं देखील जान सानू आणि राहुल यांच्यामध्ये झालेला वाद हा सर्वश्रुत आहे, संपूर्ण देशानं पाहिलेला आहे. पुष्कर, बरोबर आहे. नेपोटिझम आहे ना, मी फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाहीये, सगळ्याच फील्डमध्ये आहे. फक्त फिल्म इंडस्ट्रीचं नाव खराब झालंय त्याच्या. पण मला असं वाटतं हे प्रॉब्लेम आहे हा इंडस्ट्रीमध्ये की मराठी माणसाला कमी का लेखतात सगळे. आम्ही एवढे ऑडिशन्स देतो किंवा एवढं आम्ही बाहेर फिरतो, कामं करतो, प्रत्येक इथे जी हिंदी लोकांची जी एक असं ग्रुप झालेला आहे ते मराठी लोकांना फार कमी लेखतात. हे पहिल्यापासून आहे का मला माहिती नाही, पण हे चालत आलेलं आहे खूप आधीपासून. नेपोटिझम प्रत्येक फील्डमध्ये आहे, ह्या फील्डमध्ये सुद्धा आहेच आहे, प्रश्नच नाही. पण म्हणजे हे बरोबर नाही. आणि म्हणजे काय होतंय आता की आता लोकांना त्याची सवय लागलेली आहे. हे जे मराठी माणसाला जे आपण जे सोचतोय, जे आपण सहन करतोय ना, हे सगळं कोणीही येतंय काहीही बोलतंय मराठी माणसाला, महाराष्ट्राला, मुंबईला, महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करतायत, काहीही चाललेलं आहे. पण ह्याचा आता इतका आता राग यायला लागलाय ना विशाल आता, की असं वाटतं की आता बास, यांना बाहेर काढा आणि यांना एक फटकवा, यांना लायकी दाखवा. प्रश्नच नाही, अर्थच नाही राहिलेला काही ह्याच्यात. आणि अमय सर मगाशी जे म्हणले किंवा मेघाजी म्हणाली ते मी 100% सहमत आहे की इथे नसेल तुम्हाला पटत ना मराठी भाषेचा तिरस्कार आहे किंवा मुंबईच्या किंवा महाराष्ट्राचा, चालते व्हा, तुमची गरज नाहीये इथे आम्हाला. बरोबर, तुम्ही कोणाचे मुलगा आहात किंवा कोणाचं काय आम्हाला घेणं देणं नाही द्यायचं, पण इथे जिथे तुम्ही राहता, कमवता, काम करता त्याचा तुम्हाला सन्मान करायलाच हवा, नाहीतर चालते व्हा. बरोबर. पुष्कर, म्हणजे आज ज्या प्रकारची भाषा मला पुष्करकडनं ऐकायला मिळते त्यातून एक स्पष्ट होताना दिसतंय की जोग बोलणारच हा जो तू आता पण घेतलेला आहे ते सगळं काही सर्वश्रुत आहे आणि तशाच प्रकारे पुष्कर जो तो येत्या काळातही आपल्याला भेटत राहणार आहे. पुष्कर, मी पुन्हा एकदा येईल आपल्याकडे. साहित्यिक तिथे राहुल बोलला पाहिजे होता, तिथे उलट राहुल तिथे बोलला पाहिजे होता की तू माझ्या महाराष्ट्राला, माझ्या मराठी भाषेला काही बोलू नकोस. तिथे राहुल बोलला पाहिजे होता. असं मी बघितलं नाही ते, फक्त त्या जानचाच व्हिडिओ पाहिला मी. नक्कीच. पुष्कर आपल्याकडे येणारच आहे. साहित्यिक यावेळेला शंभू पाटील जी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शंभू पाटील जी, प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सर्वश्रुत असल्याचं पाहायला मिळतं. ज्यावेळेला टेलिव्हिजनवरती येतं त्यावेळेला त्या गोष्टींचं सगळ्यांना अप्रूप वाटायला लागतं आणि भरभरून देखील बोललं जातं. मराठीचा अपमान होतो, मराठी
कलाकारांचा अपमान होतो, मराठी साहित्याचा अपमान होतो, त्यावेळेला पेटून उठावंसं वाटतं का? शंभू पाटीलजी. नमस्कार. आणि पेटून उठावंसं वाटतं का हा प्रश्नच गैरलागू आहे. त्याचा त्रास होतोच. माझ्या भाषेला कोणी वाईट म्हटलं त्याचा त्रास होतो. पण मला हे प्रकरण असं वळवळ असं सरळ साधं आहे असं वाटत नाही. पण पहिल्यांदा विशाल, मी तुमचं आणि लोकशाहीचं अभिनंदन करतो की तुम्हाला मराठी भाषेवर जेव्हा जेव्हा काही प्रश्न निर्माण होतात तुमची वाहिनी नक्कीच त्या विषयावरती चर्चा घडवून आणते किंवा त्याला महत्व देते. बाकीच्यांच्या परिप्रेक्षात सुद्धा हा प्रश्न नसतो. मनसे किंवा शिवसेना यांचं पण मी अभिनंदन करेन की कोणीतरी मराठी भाषेचा अपमान केला आणि ते लोक पेटून उठले आणि त्याचा निषेध केला. म्हणजे एक निदान हे सांगितलं पाहिजे की बाबा रे, मी कुठल्याच भाषेचा अपमान करू नका, हे सांगणं गरजेचं होतं. पण हे प्रकरण आहे असं इतकं सोपं आहे असं काही मला वाटत नाही. आता तो कोण मुलगा, किरकोळ, त्याचं काय ओळख नाही, वडील गायक, याच्या पलीकडे त्याला स्वतःची काहीच ओळख नाही. असा मुलगा काहीतरी बोलला, मग तो ते सहज बोलला की या मागे पण काहीतरी व्यापक राजकारण. कारण आता होतं काय, ते बॉलिवूड किंवा तत्सम मधले लोक आता त्यांचे राजकीय अजेंडे आहेत. तसं काही याच्या मागे आहे का हे तपासून बघ. दुसरा मुद्दा, तो मुलगा जे बोलला ना, म्हणजे मला मराठी भाषा आवडत नाही, हे लक्षण आहे. आजार नाही, हा आजार नाही. आपण आजार म्हणून त्याला धोपटू पाहू तर त्यातनं हाती काही लागणार. मुळात ते इतकं किरकोळ मुलगा आहे ना, त्याची दखल पण घ्यायला. हा आजार काय तो समजून घेतला पाहिजे. तुम्ही एकीकडे एका वाहिनीवर सुरू असलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चर्चा होते, त्या कार्यक्रमाला आपोआप प्रसिद्धी मिळते, हा भाग आहे. पण तो मुलगा असं म्हणाला याचं कारण काय? तुम्ही जा बरं कॉन्व्हेंट आणि इंग्रजी मीडियमच्या शाळांमध्ये, तिथे स्पष्ट सांगितलेलं असतं, शाळेच्या आवारात आलात म्हणजे वेन यू एंटर इन स्कूल प्रिमाइसेस यू डोंट टॉक इन मराठी, यू कंपल्सरी स्पीक इन इंग्लिश. इफ यू स्पीक इन मराठी वी विल फाईन यू. आम्ही तुम्हाला दंड करू. मराठी भाषा जर तुम्ही शाळेच्या आवारात बोललात तर आम्ही तुम्हाला दंड करू. अशा असंख्य शाळा, म्हणजे मी ज्या जळगाव शहरात राहतो तिथे 25 असतील, महाराष्ट्रात हजारो शाळांमध्ये असा नियम आहे. तेव्हा कुठे गेलेले असतात आमचे राजकीय करते, तेव्हा कुठे गेले असतात आमचे धोरण करते. मी अनेक घरांमध्ये बघतो, आई मुलाला सांगते, बेटा नो नो डोंट स्पीक इन मराठी, जस्ट स्पीक इन इंग्लिश ओनली. काय त्या मुलाला काय घडवतोय आम्ही? काय करतायत आमचे राज्यकर्ते? काय धोरण आहे नेमकं? जगात इतका मूर्ख देश कुठलाही नसेल ज्या देशातले लोक परक्या भाषेत आपल्या मुलांना शिकवावं म्हणून धडपडत असतात. असा मूर्ख देश नाही. पण तुम्ही जर अशा मूर्ख पद्धतीने आपली शिक्षण पद्धती चालवाल तर कसं चालेल? म्हणजे मी काही इंग्रजीचा द्वेष करत नाही. जो माणूस एका भाषेवर प्रेम करतो ना, तो सगळ्या भाषांवर प्रेम करतो, तो भाषेचा द्वेषच करू शकत नाही. इंग्रजी महत्वाची भाषा आहे, माझ्या भारतीय भाषा सगळ्या महत्वाच्या आहेत. अरे पण मी जिथे वाढलो, जिथे रुजलो, जिथे माझं जन्मभूमी आहे, आणि जगभरातले तज्ञ काय सांगतात की तुम्ही जर तुमच्या भाषेत शिकलात तर तुम्हाला अधिक ज्ञान लवकर प्राप्त होतो, तुमची बुद्धी लवकर वाढते आणि विषयाचं आकलन तुम्हाला पटकन होतं. हे जगभरातले तज्ञ सांगत असताना आपण जर इंग्रजी माध्यमातच आपल्या मुलांना शिकवू तर हे असे नालायक लोक जे भाषांवरती अत्यंत रूढीस्पद वाक्य बोलतात ते लोक ठिकठिकाणी आढळतात. हे लक्षण आहे, आजार नाही. राज्यकर्त्यांनी आता तरी डोळे उघडायला पाहिजे. मी अगदी शिवसेना मनसेला विचारतो की त्यांना प्रेम आहे ना मराठीबद्दल, आहेच, तुम्ही का नाही या धोरणावर बोलत? इतर प्रश्न संपले किंवा काही झालंय म्हणून आपण हे तात्कालिक इश्यूवर बोलण्यापेक्षा आपण मूळ आजारावर बोलणार आहोत का? म्हणजे मी राज ठाकरे साहेबांना पण विनंती केली या माध्यमातून, किमान एक माणूस आहे जो मराठी भाषेच्या निमित्ताने आपली वाचा फोडत असतो आणि राष्ट्रीय पातळीवर पण ते मराठीचा आग्रह धरतात, चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या इतर मुद्द्यांशी मी असहमत असेल पण ही गोष्ट फार महत्वाची आहे. मी त्यांनाही आवाहन करेन की मराठी भाषेच्या शाळांची स्थिती काय आहे आणि आपलं मराठी भाषा शिक्षणाच्या संदर्भातलं आपलं धोरण काय, हा मला महत्वाचा मुद्दा वाटतो. नक्कीच. आणि यावरती सोडून द्या, भाषेचा इश्यू आणि तो मुद्दा फार महत्वाचा आहे. खरोखर आहे, तुमचं म्हणणं ही लक्षणं आहेत. आपण आजाराविषयी कधी बोलणार आहोत. आणि जो मूळ मुद्दा तुम्ही उपस्थित केला की जी समस्या इतकी मोठी आणि फोफावलेली दिसते त्याचं मूळ कारण
हे तुमच्या शाळा, त्या शाळेमध्ये मिळणारी वागणूक, त्या ठिकाणी ज्या प्रकारची तरुणाई आता वाढतीये त्या तरुणाईला दिले जाणारे विचार, या सगळ्या मुळांवरती आपण कधी चर्चा करणार आहोत याच विषयी आणि हाच मुद्दा घेऊन चर्चेच्या पुढच्या भागामध्ये आपण जाणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोक चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक तौफिक मुल्लानी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, नगरसेवक कोल्हापूर. आरोग्यशाही या खास कार्यक्रमात भेटूया डॉक्टर के.व्ही. पाठक यांना. विषय आयुर्वेद, प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राफ. पहा दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 फक्त लोकशाहीवर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण आज चर्चा करत आहोत ती मुंबई हवी तर मग मराठी का नको या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी साहित्यिक शंभू पाटील तर आपल्यासोबत आहेतच. मराठी एकीकरण समितीचे प्रदीप सामंत आपल्यासोबत आहेत, अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री मेघा धाडे देखील आपल्यासोबत आहेत. अमेय खोपकरजी तांत्रिक कारणामुळे आपल्यापासून या क्षणाला दुरावलेले आहेत, मात्र लवकरच त्यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क करून हा जो आहे ही चर्चा आपण पुढे नेणार आहोतच. त्यानंतर मला जायला आवडेल ते म्हणजे मेघा धाडे यांच्याकडे. मेघाजी जो महत्त्वाचा प्रश्न यावेळेला उपस्थित केला आणि काही सवाल जे आहेत ते राजकीय नेत्यांना उपस्थित करण्यात आलेले आहेत शंभू पाटीलजी यांच्याकडून, की मुळात जर तुम्हाला साहित्य माहिती नसेल किंवा साहित्यापेक्षाही पुढे जाऊन जर एका भाषेवरती जो माणूस प्रेम करू शकत नसेल, जर तिचा द्वेष करत असेल, तर इतर भाषांवरती आपण काय प्रेम करणार. ज्या देशामध्ये आपण राहतोय त्या देशाची खरं तर खासियतच ही आहे की वेगवेगळ्या भाषांचे, प्रांतातले लोक आपल्यात राहतात आणि आपण एकत्रितपणे राहतो. मात्र ज्यावेळेला एखाद्या भाषेसंदर्भातला एखादा व्यक्ती द्वेष करतो त्यावेळेला तो माणूस स्वतःवरती तरी प्रेम करत असेल का हा प्रश्न देखील उपस्थित होतो. मेघा. मुळात शंभूंना मी खूप करेक्ट मुद्द्याला हात घातलाय की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये दुसऱ्या भाषेबद्दल चीड असते किंवा त्याला त्या भाषेबद्दल जराही आत्मीयता नसते, त्याचं खरं मूळ कुठेतरी मला वाटतं की रूट कॉज त्याचं हेच आहे की शाळांमध्ये हे सांगितलं जातं की फक्त इंग्रजी भाषेचा वापर करा. यू वोंट बिलीव्ह, जेव्हा माझी साक्षी स्कूलमध्ये होती आणि जेव्हा ती माझ्यासोबत नव्हती राहत, माझ्या आईसोबत राहत होती, तेव्हा शाळेच्या पीटीएमला जायला माझ्या आईला भीती वाटायची. का? कारण तिथे टीचर्स सगळ्या इंग्लिशमध्ये बोलतात आणि मी तिथं पीटीएम मध्ये जाऊन इंग्लिशमध्ये काय बोलणार. त्यामुळे तिला शाळेत जाताना एक दडपण असायचं की साक्षीचं रिपोर्ट कार्ड घ्यायला म्हणा किंवा पीटीएमला मी कसं प्रेझेंट होऊ. तर मुळात आपल्याला आपल्याच देशात, आपल्याच मातृभूमीत, आपल्या महाराष्ट्रात राहून आपल्याला हे दडपण येण्याची वेळ का यावी, कशासाठी, आपण का दबलेले असावे या भाषेच्या ओझ्याखाली. आपल्याला आपली भाषा, आपली मातृभाषा सगळीकडे जिथं आपण जाऊ तिथं वापरण्याची, कमीत कमी महाराष्ट्रात सगळीकडे जिथे आपण संचार करू तिथं आपल्याला ती वापरण्याची खुली मुभा का नाहीये. आपण बऱ्याचदा वोडाफोनला, एअरटेलला किंवा कुठल्याही असं ऑनलाईन सर्व्हिसेसला जेव्हा कॉल करतो तेव्हा हिंदी भाषेचा ऑप्शन दिला जातो, गुजराती भाषेचा ऑप्शन असतो, इंग्लिश भाषेचा ऑप्शन असतो, पण मराठी भाषेचा ऑप्शनच नसतो की तुम्हाला मराठीत संवाद साधायचा असेल तर अमुक नंबर दाबा. आपण आपल्या महाराष्ट्रात आपल्या भाषेला आपण का पोरकं करतोय आणि दुसरे पोरके करत असताना आपण ते आपल्या उघड्या डोळ्यांनी का बघून घेतोय, का सहन करतोय. हे नको व्हायला. राजसाहेब यावर खरोखर खूप त्यांनी करेक्ट पवित्रा घेतलेला आहे की प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला तोच मान मिळायला हवा जो हिंदीला किंवा इंग्रजीला, इंटरनॅशनल लँग्वेज म्हणून इंग्लिशला, राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदीला, तसा इथली रिजनल लँग्वेज म्हणून मराठीला तो मान का मिळत नाही. आणि मला वाटतं तो मान मिळत नसेल तर तो मान कसा मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअलने धडपड केली पाहिजे. आज आपण इथं बसून फक्त चर्चा करण्यात किंवा नुसतं बोलून उपयोग नाहीये, तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला जिथे जिथे शक्य होईल आपल्याला आपल्या भाषेचा प्रचार करणं आणि त्याच्याबद्दल गोडी निर्माण करणं इतरांमध्ये, हे मला वाटतं एक इंडिव्हिज्युअल म्हणून, एक महाराष्ट्र म्हणून आपलं काम आहे.
आणि ते आपण प्रत्येकाने केलं पाहिजे आणि झटलं पाहिजे. नुसतंच भांडून पण होणार नाही, तर आपण आपल्या भाषेचा प्रचार नक्कीच. मेघा, मी आपल्याकडे येतोच आहे, मात्र प्रदीप सामंत आहेत आपल्याबरोबर, मराठी एकीकरण समितीचे. प्रदीपजी, मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की या मुद्द्यानं तर का होईना, मात्र राज्यातल्या जनतेमध्ये पुन्हा एकदा मराठी संदर्भातलं प्रेम जागं झालेलं आहे. या संदर्भातली काही नाही तर ॲटलिस्ट जागरूकता तरी निर्माण होईल असं वाटतं का? कारण इतर ठिकाणी होणाऱ्या चर्चांमध्ये त्यातनं काय निष्पन्न होणार हे माहिती नाही, मात्र मराठी भाषेसाठी आपण स्वतः जागणं हे किती महत्त्वाचं आहे यासाठी आपण आजच्या या विशेष चर्चेचं जे आहे ते आपल्या चॅनलवरती आयोजन केलेलं आहे. प्रदीपजी, सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी मराठी भाषा, तिच्यावरती असलेलं प्रेम आणि मराठी द्वेष करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देणं किती आवश्यक? प्रदीपजी. 100% प्रत्येक पायरीवरती आपल्याला अशा लोकांना जे द्वेष करतात त्यांना उत्तर द्यावं लागेल. पण केवळ राजकीय पक्षांचा हा प्रश्न नाहीये. मराठी भाषा हा जर मुद्दा केवळ राजकीय म्हणून आपण जर घेतला तर गेल्या 60 वर्षामध्ये अनेक राजकीय पक्ष या मुद्द्यावरती मोठे झाले, राज्यकर्ते झाले, पण मराठी विषय हा तिथेच राहिला. तर फक्त राजकीय मुद्दा समजतात तर हा विषय कधी संपणारच नाहीये. तर ही एक लोकचळवळ झाली पाहिजे. प्रत्येक घराघरातून, प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक मराठी व्यक्तीने ही चळवळ म्हणून ही हातात घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपलं नुसतं प्रेम नाही तर स्वतःपासून मराठी भाषा संवादी झालं पाहिजे, ज्ञानभाषा मराठी झाली पाहिजे, तरच कुठेतरी मराठी चांगले दिवस येतील. आणि हे आता लोकांनी ओळखलेलं आहे. म्हणजे आमची मराठी एकीकरण समिती असू देत किंवा आमच्या अनेक संस्था असू देत, ज्या गेल्या 5-10 वर्षापासून वारंवार अशाविषयी आवाज उठवत आहेत, चळवळी जातात, त्यामध्ये एक जागरूकता निर्माण झालेली आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून आता तुम्हाला आंदोलन दिसत आहे, त्यांच्या विरुद्ध निषेध दिसतो आहे, किंवा कुठेतरी आग्रहाची मागणी दिसते आहे. सरकार काय करतंय? आपण राजकीय पक्षाचं वारंवार नाव घेतो. सरकार काय करतंय? सरकारला जशी आपल्याला बातमी कळली, सरकारला याची बातमी नाहीये का? सरकार पाहिजे तर प्रांतिकवाद पसरवतात किंवा भाषेविरुद्ध काहीतरी बोललं जातंय किंवा राज्य भाषेचा अपमान होतोय म्हणून 153 प्रमाणे कारवाई करू शकत नाही. सरकारने जर विचार केला तर अर्ध्या तासात 1 तासामध्ये त्याची तिथे उचलबांगडी होईल. त्याच्यावरती जर कारवाई झाली सर्वांसमक्ष तर आपोआपच हे सगळे विषय बाजूला राहतील आणि लोकांना कळेल की बा ह्या महाराष्ट्र आहे, इथे मराठी भाषेला एक सन्मान दिलाच पाहिजे. आणि मग जी बाकीची जी बोलणी आहे, बाकीची परप्रांती आहेत, जे ह्याचा फायदा घेत आहेत, त्याची तोंड आपोआप गप्प राहतील. त्याच्याकरता सरकारने जेवढा भाग घेतला पाहिजे तेवढाच लोकांनीही याच्यामध्ये स्वतःहून भाग घेतला पाहिजे. आणि हो, आजच्या तारखेला लोक खूप जास्त जागरूक झालेले आहेत. आणि तुम्ही जर आमचं मराठी एकीकरण समितीची जर कार्यपद्धती पाहिलात तर रोज कमीत कमी 10 ते 15 ठिकाणी विविध आंदोलनं होत आहेत. विविध ठिकाणी जाऊन लोक कुठेतरी भांडण करतायत, आग्रह करतायत. नक्कीच प्रदीपजी. हा, नक्कीच. पुष्कर जोग यांच्याकडे मला जायला आवडेल यावेळेला. पुष्कर, मगासपासून जी आपण चर्चा सुरू केलेली होती, बिग बॉस पासून जरी सुरू झालेली असली तरी देखील मराठी भाषा, मराठी भाषेसंदर्भातलं असलेलं आपलं सगळ्यांचं प्रेम, आणि आपण खास करून मुंबईविषयी बोलतोय. ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्यामधली जर त्या ठिकाणची स्थानिक भाषा असेल तर तिचा आदर करणं, त्या संदर्भातलं जुजबी ज्ञान असणं हे अत्यंत आवश्यक आहे. मात्र तिचा तिरस्कार करणं हे अतिशय अयोग्य, हे निक्षून आज सांगावंसं वाटतं का पुष्कर? माझ्या मते बाबा देखील जे होते ते याच गोष्टींच्या बाबतीमध्ये सातत्यानं पुरस्कर्ते होते पुष्कर. आज त्यांची आठवण होते. प्रश्नच नाही. म्हणजे खूप दुर्दैवी गोष्ट आहे की आपण ज्या स्टेटमध्ये राहतोय, महाराष्ट्रात, मुंबईत, तिथेच आपल्याला बोलावं लागतंय की अरे आमच्या शहराचा, आमच्या स्टेटचा अपमान करू नका, आमच्या मराठी भाषेचा अपमान करू नका. हे फार दुर्दैव आहे. आणि सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. आणि राजकारण खेळणं बंद केलं पाहिजे आधी. इथे एकी फार महत्वाची आहे, युनिटी फार महत्वाची आहे. जसं मगाशी शंभूजी म्हणाले की कल्चर किंवा शाळेत जे शिकवण होते शाळेत, ते फार महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. करेक्ट आहे. आणि वाईट वाटतं विशाल की आता हे कधी बंद होणार आहे का? कधी बंदच होणार नाही की आम्हाला सारखं कोणीतरी येऊन मराठी माणसाला मागे डोक्यावर टपली मारून जाणार आहे का? आमची मज्जा उडवणार आहे, आमची खिल्ली उडवणार आहे? हे बंद होणं गरजेचं आहे. नक्कीच. जसं मी मगाशी म्हणालो, कोणी पण येतंय आणि काहीही बोलून जातंय मराठी माणसाला किंवा मराठी भाषेला, तर हे बंद होणं गरजेचं आहे. आणि हे फार दुर्दैवी आहे की आपल्यालाच लोकांना ते म्हणावं लागतंय की नका रे आमचा अपमान करू, नका रे आमचा अपमान आणि करू. पुन्हा पुन्हा खरं तर ते सांगावं लागतंय. नक्कीच आपली वेळ संपत आलेली आहे. मात्र जाता जाता साहित्यिक शंभू पाटील यांच्याकडे मला जायला आवडेल. शंभू पाटीलजी, आपण राज्याच्या बाबतीत जर विचार केला तर पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, मात्र पुरोगामित्वाचा दुसरे लोक किंवा परप्रांतीय येऊन
याचा फायदा तर उचलत नाही आहे ना. आणि येती जी आपली पिढी आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची बीजं रोवणं हे तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी आता महत्त्वाचं झालेलं आहे. शंभूजी, मला परप्रांतीय लोक किंवा इतर भाषेचे लोक यांची काळजी नाही वाटत. हां, ती काळजी करायचा मुद्दा असतो. त्यांना आपण कसं काय ते तात्पुरतं असतं. मुळात दोष आपला आहे. म्हणजे उदाहरण देतो, तुम्ही कोणत्याही दुकानात जा, समोरचा माणूस जर अमराठी असेल तर आपण लगेच हिंदीत बोलायला सुरू करतो. त्याने म्हटलं क्या दिखाऊ बहन, हा म्हणजे मेरे को ना तुम वो वस्तू दिखाओ. आपण आपल्या भाषेला एका सेकंदात सोडतो. हा मराठी माणसाचा जो पिंड आहे ना तो घातक आहे. मग ही मराठीची उपेक्षा करणारे परप्रांतीय आहेत की आपले लोक आहेत? मी पुन्हा पुन्हा विचारतोय की या शासनाचं भाषिक धोरण काय धोरण आहे? म्हणजे शिवसेना आणि मनसे सोडून द्या, त्यांनी किमान हा मुद्दा आणला, पण इतर पक्षांचं धोरण काय त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं काय अशी योजना आहे? तुम्ही वाट लावली आहे. तुम्ही भाषा म्हणून जी शिकवता ना शाळेत, ती तुम्ही भाषा शिकवत नाही, तुम्ही साहित्य शिकवता. भाषा शास्त्र नावाची गोष्ट शिकवत नाही, भाषा शिकवत नाही. काय होणार? आणि तुम्ही आणि मी आपण सगळे मिळून, जसं आता मेघाने सांगितलं, ती कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली मुलगी आहे, मला माहिती आहे. पण त्या काळात तरी किमान तिचा भाषेशी संबंध होता. आताची पिढी सलग एका भाषेत बोलतच नाही. एका भाषेत बोलतच नाही. अरे मैं वहां गया तर तो मला भेटला, तो मला म्हणला. नक्कीच. अरे काय चाललंय? एका भाषेत न बोलणारी पिढी, आणि त्यांचं विखंडन झालंय. त्यांचा दोष आहे. नक्कीच. आणि हेच सगळं रोखणं हे आपल्या सगळ्यांसमोरचं आव्हान असेल. माफ करा, सर्व मान्यवरांशी आणखी बोलावंसं वाटतं, मात्र वेळेच्या मर्यादा देखील आहेत. धन्यवाद शंभू पाटील जी आपण या चर्चेत सामील झालात. धन्यवाद प्रदीप सामंतजी, धन्यवाद पुष्कर, धन्यवाद मेघा, आणि धन्यवाद अमेय खोपकर जी आपण या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. तर एका बाजूला मुंबई हवी आहे, मात्र मराठी का नको हा संतप्त सवाल आज राज्यातल्या जनतेला उपस्थित केलेला असला तरी देखील राज्य सरकारचं काहीतरी तर धोरण असावं. फक्त पक्ष म्हणून, मराठी भाषा म्हणून किंवा मतदार आपल्याकडे वळावेत यासाठी प्रयत्न न करता राज्यानं आपल्या भाषेसंदर्भातलं एक धोरण निश्चित करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे या चर्चेअंती स्पष्ट होताना दिसतंय. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.